आलं लक्षात? जीपी3चं काय घ्यावं? जर जीपी3 घेतला तर याला पैसे द्यावे लागणार. त्यानंतर आयओ घेतला. जो फ्रीमध्ये आहे, फ्रीचा कॅटेगरी बॅरिगेट जर तुम्ही क्रॉस केलं तर त्याचे पैसे द्यावे लागतात. आपल्याला पण घेऊ शकता तुम्ही. कंपनीमध्ये सर आपण कंपनीमध्ये सांगणार ना. तर आपल्या मेलमध्ये असणार की बाबा हा कुठला कॅटेगरी आहे, जीपी2चा पाहिजे, जीपी2 आपण घेणार. आपल्याकडेच पैसे द्यायचे कंपनीला. कंपनी पे करणार. आपल्याला ते तिकडच कंपनीवाले करणार. आलं लक्षात? कॅन्सल हा प्राइस आहे. आता इकडे लक्षात घ्या. हा जर जीपी2 वाला तुमचा फक्त ओएस साठी नवीन वॉल्यूम ऍड करायचा असेल तर तुम्ही इथे करू शकता ना. इथं बघ, इथं तुम्हाला तो एचडीडी वाला क्वालिटी वाला येईल. बघ तिथं पोर्ट आणि हे येतं का थ्रूपुट. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही डेटा घेऊ शकता ना कुठलाही. तर इथं तुम्ही काही घेऊ शकता, कोल्ड घेऊ शकता, थ्रूपुट घेऊ शकता. आलं लक्षात? पण आता लक्षात घ्या, तुम्ही इथं लावला जीपी3 यांना लावला तिथं 8 GB, तर 8 GB चा चार्ज पे करावा लागणार. कारण 3च्या कॅटेगरीच्या बाहेर गेलो ना आपण. पण वाढवायचं असेल तर तुम्ही इथून वाढवू शकता ना. आलं लक्षात? कॅन्सल करते, रिमूव्ह कर. आता तुम्हाला किती मिळाल्या? 3 GB प्रीमियम मिळाल्या. आता 301 कर, तिथं 1 टाक. तुम्ही एवढा साईजचा पण घेऊ शकता. फ्रीमध्ये कसं रे? 3 GB फ्री. ते आता 301 म्हणजे वरचे पैसे तुला द्यावे लागणार आहे. फक्त मी एक्सप्लेन करावले. इथं करता येतं. साईज एक्सप्लेन करावे का? उद्या जर कंपनीमध्ये म्हणला की मला 500 जीबीचा करायचा, 300 काढा, 500 टाका ना तिचा. मॅक्स किती जाऊ शकतो? 16 टीबी सांगते की 16. 1 GB पासून 16 सगळ्या जीबीची वेगळी व्हॅल्यू आहे. हा, प्रत्येकाचं वेगवेगळं. आता 30 GB आहे ना, 30 GB फ्रीच आहे आपल्याला. त्यामुळे 30 GB ठेवा, 300 काढून टाक आणि लॉन्च कर. इथं कसं आहे माहिती का? इथं खेळ कसला आहे? सगळा पैशाचा आहे. तुम्ही 1 GB जर वापरला तर 1 GB तुम्हाला चार्ज पे करायचा आहे. क्लाउडवर जे इंजिनियर काम करतो ना, सगळं पैशाचं खेळ आहे. आणि ते त्यांच्या हातात नाहीये. तुमच्या हातात कंपनीत काहीच नसणार. बिल्ड करण्यात येते. तुमच्या हातात नसणार आहे. कंपनी जे तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे तुम्हाला काम करायचं आहे. जर मी म्हटलं आयओ मला पाहिजे, तर तुम्ही म्हणू शकत नाही ना सर जीपी2 घेऊ. तुला काय करायचं आहे? मी सांगितलं ना आयओ घ्यायचा. तर नाही येत रे. त्या राईट मार्कला क्लिक कर. आलं लक्षात? आणि सर सगळ्यांमध्ये फक्त जीपी2 फ्री आहे. सगळ्यांमध्ये जेवढे टाईप आहे त्यामध्ये फक्त जीपी2 आहे, तो फ्री आहे. जीपी2चे पैसे फ्री आहे. जीपी2 पण नाहीये. आता फ्री अकाउंट आहे म्हणून ते हा जीपी2 फ्री. प्रोडक्शनला गेला तर जीपी2 पेएबल आहे, सगळे पेएबल आहे. हा, इथं फक्त जीपी2 फ्री आहे. मध्ये तो करेल सिलेक्ट काय केलं ना. माझा मित्र होता, त्याने एक दुसरे केलं, त्याला काही 5,000 का 6,000 रुपयाचं बिल आलं. ते पण मशीन चालू असणार. मशीन चालू त्याने मशीन चालूच ठेवून गेलता रे. इन्व्हेस्ट करावं. नाही करत, ते नाही करणार. तिला आले, एकला किती आले माझे बिल? ऍक्शन घेतील ना. काय नाही ऍक्शन, काय करणार? आपलं काय घरला येणार आहे? आपला अकाउंट टर्मिनेट करून टाकत, करू दे टर्मिनेट, दुसरं काढायचं. आपल्या घरी थोडीच येणार आहे. हे तुम्हाला शिकायसाठीच दिले रे त्यांनी. तेवढा एक प्रिझर्व केस काढूनच ठेवलाय फक्त एज्युकेशन पर्पज. हे तुम्ही शिकताय ना, तसंच सेम आजुरेचं पण आहे. आजुरेचं काय? आजुरेचं सिलेबस कमी आहे याच्यापेक्षा. थोडं सिलेबस जास्त आहे. आजुरेचा 22 दिवस 23 दिवसात होऊन जाईल. तसं एक ज्ञान तरी आज असेल की तुम्ही आजुरे केलं का? आजुरे केलं. हा, तो आता आहे एका ठिकाणी. आम्ही संपणार, तुला पाठवायचं होते. पॉज कर ना तो पण व्हिडिओ. 6 कोणीतरी आलं. ए, इकडे. कोण आला? ते एक बाजूने केली. बस काय नाही, बस तिकडे ते आरडीपी हे आपले तेच चालेल.
किती दिवसांचा आहे तो लॉकडाऊन? एक मिनिट. अरे आलाय तरी नाही. तू उगा सगळ्या गावभर फिरतो दाखवतो. चांगली सगळ्यात छान ते पहिला तू हे कर. सरला पाठवून देते पीडीएफ मध्ये. सगळं एक जरा असं काय याचा लॅपटॉप बरं केले माझं लॅपटॉप चालू राहिला म्हणून मी काढून ठेवला होता ते तुमचं झालं डायरेक्ट असं टाकलं की तेवढं काम असतं कनेक्ट केल्यावर तो डिक्रिप्ट होता ना तुम्ही पासवर्ड पहिला चेंज करा नाही पाठवलं त्यांनी व्यक्त करते मग काय लोकेशन लोकेशन अरे पण मी तुला एका ठिकाणी हिंजवलेलं आहे ते आता इकडे पासवर्ड चेंज केलं रन म्हणला दिस तो डायरेक्ट भेटून जाईल आता इथे किती मिळणार आहे 30 GB मिळणार आहे ना तर तू सरासरी भेटला रे संकेत आता मला सांगा हे किती जीबी आहे 30 GB आहे मला सांगा 30 GB मध्ये काय होणार आहे काहीच होणार प्रोडक्शनला किती वापरणार 500 1 TB 2 TB त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे वापर आलं लक्षात इथं सगळ्या पैशाचा खेळ आहे इथं आपण 30 GB वापरतो 30 GB आता मिनिमाइज कर ते नाही रे सगळं मशीनच मिनिमाइज कर कॅन्सल कर आता ह्या जिओ EC2 इन्स्टन्स आहे त्याला आपण किती जीबी लावले 30 GB ला खाली द्या इकडे स्टोरेज ऑप्शन दिसतोय दाखवते खाली दाखवते 30 GB दाखव आता उद्या सपोज तुम्हाला 30 GB सफिशियंट स्पेस नसेल जस्ट एक्झाम्पल तुम्ही तो एक्सपांड करायचा असेल तर तुम्ही एक्सपांड पण करू शकता आहे त्याचाच एडिट करू शकता आता मला सांगा ह्याला 1 TB हार्ड डिस्क आहे आता मला ह्याला दुसरं एक्सपांड करायचे असेल तर नवीन हार्ड डिस्क मार्केटमधून आणावी लागेल का त्याच हार्ड डिस्कला एक्सपांड करू शकतो नाही करू शकत आलं लक्षात इकडे लेफ्ट साईडला व्हॉल्यूम म्हणून ऑप्शन आहे तर व्हॉल्यूम इथे दिसते काय 30 GB सर आता इकडे बघा तिथे दाखव GP2 दाखवते हा व्हॉल्यूम आयडी आहे हा क्रिएटेड कधी क्रिएटेड झाला स्नॅपशॉट आयडी ह्याचा बॅकअप स्वतः घेतो अमेझॉन उद्या जर डेटा लॉस बी झाला असं म्हणू शकत नाही की माझा डेटा होता आणि लॉस झाला तर ते स्वतः बॅकअप घेऊन ठेवते इथं IOPS खूप कमी आहे 30 GB आहे इथं क्लिक कर झालं आता ह्याचं तुम्हाला एक्सपांड करायचं असेल आता 30 GB सपोज आता 30 GB 50 करायचं आहे 500 GB असेल 500 GB उद्या 1 TB करायचं तर ऍक्शन मध्ये जा आणि खाली तिथं बघ मॉडिफाय म्हणून पहिलाच ऑप्शन आहे बघ पहिला पण आहे किती करायचं इथून तुम्ही साईज डायरेक्ट टाका कर ना पण अप्लाय करून 30 डायरेक्ट अप्लाय केलं मॉडिफाय केलं तर किती होणार 30चा 300 मॉडिफाय जीपी पण चेंज करू शकतो जीपी पण चेंज करू शकतो तिथे आहे का टाईप जीपी अपग्रेड करू शकतो पण इथं मी दाखवू शकत नाही तुम्हाला का तर हे सगळं लिमिटेशन फक्त रेकॉर्डिंग मध्ये येऊ दे करता येतं कॅन्सल करू
कॅन्सल कॅन्सल कर नाही ते कॅन्सल झालं. आता मला सांगा, जर माझ्याकडे आता 30 GB आहे, उद्या मला सपोज दुसरा घ्यायचा, एचडीडी कॅटेगरी मधला हार्ड डिस्क घ्यायचा, कुठला एचडीडी. तर तुम्ही इथं नवीन क्रिएट व्हॉल्यूम करू शकता. इथे दाखवतो, फक्त मी क्रिएट नाही करत. क्रिएट आला, कुठल्या कॅटेगरीचा पाहिजे, GP2 चा पाहिजे, GP3 चा पाहिजे, आयओ पाहिजे, IO2 पाहिजे, कोल्ड पाहिजे, थ्रोपुट पाहिजे, मॅग्नेटिक पाहिजे, कुठला पाहिजे. तर सगळ्यात स्वस्त कुठला आहे, कोल्ड. कोल्ड किती घेतला, इथं काय दिले, मिनिमम तुम्हाला 125 GB घेणं सफिशियंट रिक्वायर्ड आहे. मिनिमम जर तुम्ही कोल्ड घेतला 125 GB, कारण त्यांना पण परवडला पाहिजे. तो जर कोल्ड घेतला आणि तुम्ही म्हणणार मला कोल्ड फक्त 1 GB देणार नाही, मिनिमम 125 GB घेतला पाहिजे. आलं लक्षात. आणि इकडं खाली डायरेक्ट इकडून क्रिएट करू शकतो. आलं लक्षात. तो क्रिएट केल्यानंतर काय होईल, इथं मी क्रिएट नाही करत. आता क्रिएट केल्यानंतर काय होईल, तो तुम्हाला इथं नवीन दिसेल ना, झालेला आहे. आणि मग तो झालेला जो डिस्क आहे, तो इथं सिलेक्ट करून तुम्ही काय करता, ऍक्शन मध्ये जाऊन इथं अटॅच व्हॉल्यूम आहे ना, अटॅच व्हॉल्यूम केला की ते मशीनचा आयडी दाखवेल. तुम्हाला जे मशीन क्रिएट केले ना आपण, ते मशीनचा आयडी दाखवेल. त्या मशीनला तुम्ही मग काय करू शकता, ते कनेक्ट करू शकता. आलं लक्षात. आता तुम्ही म्हणाल सर करून दाखवा, तर मला काही प्रॉब्लेम नाही, तिला प्रॉब्लेम येणार. अकाउंट लवकर, मग ते जे 1 वर्षाचा टाइम आहे ना, बिल पडणार. आणि मग बिल पडलं की ते आपण पे नाही केलं तर वर्षाच्या आधी काय होणार, ते फ्रीज होणार, मग नवीन काढावं लागतं. त्यापेक्षा समजलं ना, करतात इथून. ठीक आहे, समजलं. ठीक, हाच टॉपिक होता. हा, कर ना.